नमस्कार सर्व मित्रांना माझा जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. सगळ्या बंधूंनी मला रिप्लाय करावा, हाय हॅलो म्हणावं, की जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का नाही या संदर्भातील काही गोष्टी माझ्यासमोर येतील. लाईव्ह लोक बरीच येत आहेत. सर्व बांधवांना परत एकदा जय मल्हार. आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही गोष्टीवरती आपण संवाद साधणार आहोत. बरीच लोक लाईव्ह येत आहेत. हाय हॅलो म्हटले माझा आवाज पोचत असेल तर प्लीज मला पोचत आहे. राहुल देवडकर साहेब, जय मल्हार, जय महाराष्ट्र. बरीच लोक जॉईन होत आहेत. तोपर्यंत आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा या संदर्भात मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मी अजिबात कायद्याच्या भाषेमध्ये, किचकट भाषेमध्ये संविधानामधली कलमं अथवा अशा काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार नाही. साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये काही प्रश्न तुमचे आले तर त्या प्रश्नाला अनुसरून मी समान नागरी कायद्यासंदर्भात मी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे. राईट ऑफ रिलिजन म्हणजेच प्रत्येक धर्माला आपल्या संविधानामध्ये कलम 25 ते 28 धार्मिक अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे आणि कलम 44 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. त्या कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे. तर बंधूंनो, समान नागरी कायदा या शब्दामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापक असा अर्थ आहे. आणि मग समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट या गव्हर्नमेंटनं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं कशा पद्धतीनं केलेला आहे त्या ड्राफ्टबद्दल तुम्हाला आम्हाला कुठलीही माहिती नाही आणि फक्त लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या जात आहेत. आणि या प्रतिक्रियाच्या माध्यमातून ते समान नागरी कायदा लागू करायचा की नाही करायचा यावरती ते निर्णय घेणार आहेत. आणि मग हा समान नागरी कायदा म्हटलं की तुमच्या आमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते. समान नागरी कायदा म्हटलं की घटस्फोटाचा कायदा, समान नागरी कायदा म्हटलं की दत्तक वारसा संदर्भातला कायदा, समान नागरी कायदा म्हटलं की वेगवेगळ्या रिलिजन मधला कायदा. तर बंधूंनो, समान नागरी कायदा हा एवढ्यापुरता मर्यादित असू शकत नाही. जर सेंट्रल मधलं गव्हर्नमेंट जर हा समान नागरी कायदा आणण्यात जर यशस्वी झालं आणि भविष्यात त्यांनी व्यापक अर्थाने जर या गोष्टींचा पुढे वापर करायचा ठरवलं तर कलम 25 ते 28 मध्ये तुम्हाला आम्हाला जे धार्मिक अधिकार दिलेले आहेत हे धार्मिक अधिकार कुठंतरी या समान नागरी कायद्याच्या समोर तुम्हाला आम्हाला या अडचणी भविष्यात येऊ शकतात. आता देशामध्ये फक्त गोवा या राज्यामध्ये समान नागरी कायदा आहे. अदरवाईज कुठल्याही स्टेटमध्ये समान नागरी कायदा नाही. आणि समान नागरी कायदा आणत असताना आदिवासींच्या कायद्यांचं काय, समान नागरी कायदा आणत असताना भटक्या विमुक्त जाती जमातींच्या ज्या रूढी परंपरा आहेत, देवधर्म संस्कृती, अनेक देवधर्माच्या पद्धती आहेत, रूढी आहेत, रीती आहेत, त्या लोकांचं काय होणार. म्हणजे समान नागरी कायदा जर आला तर या देशामध्ये मागासांना म्हणजेच ज्यांना शिक्षणामधलं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, ज्यांना राजकारणातलं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, ज्यांना शिक्षण, राजकारण, अर्थकारण, इथली व्यवस्था, धर्मकारण, देवधर्माच्या रूढी परंपरा, आचार विचार, देवधर्माचे पुजारी, अशा क्षेत्रामध्ये ज्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्या लोकांचं काय होणार. म्हणजे समान नागरी कायदा आणायचा आणि मुस्लिमांच्या विरोधामध्ये हिंदूंची मतं एकत्रित आणायची, हा एवढ्या पुरता समान नागरी कायदा या 3 शब्दाचा अर्थ होऊ शकत नाही. समान नागरी कायदा जर भाजपनं आज आणला, आपल्या सत्ताबळाच्या जोरावरती, आपल्या बहुसंख्येच्या जोरावरती, सत्तेच्या जोरावरती जर हा समान नागरी कायदा आणला आणि समान नागरी कायदा उद्या इम्प्लिमेंट व्हायला लागला तर तुमच्या आमच्या मुलांना जी स्कॉलरशिप दिली जाते, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते, वेगवेगळ्या शैक्षणिक, वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय आस्थापनामध्ये ज्या तुम्ही एक विशिष्ट प्रवर्गामधले आहात, तुम्ही भटक्या विमुक्त जाती जमातीमधले आहात, तुम्ही SC शेड्यूल्ड कास्टमधले आहात, तुम्ही शेड्यूल्ड ट्राईब्समधले आहात आणि मग तुम्हाला इथल्या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं नाही, तुम्हाला राजकारणात संधी मिळाली नाही, तुम्हाला शिक्षणात संधी मिळाली नाही, तुम्हाला चांगल्या उपजाऊ जमिनी धारण करता आल्या नाहीत, तुम्हाला कारखाने काढता आले नाहीत, तुम्हाला सूतगिरण्या काढता आल्या नाहीत, तुम्हाला बँका काढता आल्या नाहीत, तुमचे आमदार खासदार होऊ शकले नाहीत,
तुम्ही अजूनही इथल्या सिव्हिलायझेशन पासून, इथल्या नागरिकांपासून, इथल्या शहरी व्यवस्थेपासून तुम्ही खूप दूर आहात. तुम्ही शारीरिक श्रमाची काम करतात. शारीरिक श्रमाची म्हणजे काय? तुम्ही हमाली करता, तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता, तुम्ही ड्रायव्हरकीचं काम करता, तुम्ही रात्रंदिवस अंगमेहनतीची कामं करता, तुमच्या घरातल्या महिला, तुमच्या घरातल्या मुली अनेक पद्धतीची कामं करतात. म्हणजे त्यांचं सिव्हिलायझेशन होऊ शकलेलं नाही, त्यांचं नागरीकरण होऊ शकलेलं नाही. त्यामध्ये ग्रामीण भागामधले मी सगळे जे प्रवर्ग सांगितले, मग आदिवासी प्रवर्ग आहे, अजूनही आदिवासी प्रवर्गाला 5-10% लोक सोडली तर 90% लोक आजही इथल्या व्यवस्थेच्या प्रवाहामध्ये येऊ शकलेले नाहीत. मग सगळ्या जातींचं मला तुम्हाला सांगायची तर आवश्यकता नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर केंद्रामध्ये समान नागरिक कायदा हे बिल जर या देशामध्ये पारित झालं तर मुस्लिम धर्म हा थोडा वेळ आपण बाजूलाच ठेवू, शीख, इसाई, त्याचबरोबर अल्पसंख्याक ही लोक 2 मिनिटं बाजूला ठेवू, परंतु समान नागरिक कायदा आल्यानंतर तुमचं आमचं काय होणार? तुमच्या आमच्या संदर्भात, तुमच्या आमच्या रिझर्वेशन संदर्भात, तुमच्या आमच्या स्कॉलरशिप संदर्भात, तुमच्या आमच्या पंचायत राजमधल्या आरक्षणासंदर्भात या समान नागरिक कायद्यामध्ये काय तरतुदी असणार आहेत? त्या ड्राफ्टमध्ये काय कलमं असणार आहेत? त्या ड्राफ्टमध्ये तुम्हाला आम्हाला आश्वस्त केलं जाणार आहे का की ज्यांना रिझर्वेशन दिलं गेलंय, ज्यांना प्रतिनिधित्व दिलं गेलंय, ज्यांना पुढं घ्यायचंय, त्या लोकांच्या संदर्भामध्ये या समान नागरिक कायद्यामध्ये कोणता ड्राफ्ट असणार आहे? या गोष्टी जर तुम्हाला आम्हाला माहीत नसतील तर अंधभक्त आणि भारतीय जनता पार्टीला फॉलो करणाऱ्या, डोळ्यावर पट्टे बांधलेल्या आणि हळकुंडाच्या एका तुकड्यानं पिवळ्या झालेल्या अंधभक्तांना माझी विनंती आहे, तो ड्राफ्ट तुमच्याकडे आहे का? आणि तो जर ड्राफ्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही समर्थन कुठल्या तोंडानं करत आहात? एक प्रश्न येतोय, त्या प्रश्नाचं मी स्वागत करतो. मला वाटतंय तो प्रश्न मी वाचला पाहिजे. आपण बोलतच राहणार आहोत. बघा कोणाचा प्रश्न येतोय. अशोक घोडके म्हणून आहेत. सर, समान नागरिक कायद्याची अंमलबजावणी झाली तर धनगर समाज रसातळाला जाईल असे वाटते काय? समान नागरिक कायदा ही 3 अक्षर जर या शासनानं जर हा कायदा पारित केला आणि तो आपल्याला न सांगता केला तर त्या समान नागरिक कायदा म्हणजे या देशामधला कुठल्याही धर्मातला, कुठल्याही समाजातला, कुठल्याही प्रवर्गातला, कुठल्याही प्रांतातला, कुठल्याही राज्यातला सर्व लोकांना जर हा समान नागरिक कायदा लागू झाला तर तुमचं रिझर्वेशन, तुमचं शिक्षण, तुमची स्कॉलरशिप, तुमचं प्रतिनिधित्व आणि मग गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या व्यवस्थेनं डावललंय, तुम्हाला ज्या व्यवस्थेनं कोसो मैल गावगाड्यापासून, ग्राम व्यवस्थेपासून ते शहरी व्यवस्थेपासून कोसो मैल दूर डोंगराच्या कुशीला, डोंगराच्या कपाटीला राहून तुम्ही जे कामं करता, तुम्ही जी शेती करता, तुम्ही उद्योगधंदे करता, तुम्ही पशुपालन करता, शारीरिक श्रमाचे काम करता, अजून माणुसकीचं जीवन जगण्यापासून तुम्ही कोसो मैल दूर आहात, त्या लोकांना जर समान नागरिक कायदा लागू झाला तर त्यांच्या अधिकारांचं काय, त्यांच्या रूढी परंपरांचं काय, त्यांना इथल्या संविधानानं त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे, रूढीप्रमाणे जगण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, जे कलम 25 ते 28 यामध्ये धार्मिक अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचं नक्की काय? आणि मग हे जर तुमचे मूलभूत अधिकार असतील, फंडामेंटल राईट्स असतील, आणि त्या फंडामेंटल राईट्समध्ये जर भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आपल्या सत्तेच्या खासदाराच्या जोरावरती जर समान नागरिक कायदा या देशामध्ये आणणार असेल तर तुमचं एसटीचं, घोडके साहेब, तुमचं एसटीचं आरक्षणाची लढाई सोडा. तुमचं आहे ते VJNTचं जे 3.5% रिझर्वेशन आहे हे सुद्धा समान नागरिक कायदा या व्यापक अर्थानं, माझा सुद्धा तसाच समज होता की समान नागरिक कायद्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. होय, तसंच भासवलं जातंय. पण उद्या जर समान नागरिक कायदा हे पाऊल जर पुढं टाकलं गेलं आणि हे जर कलम जर अंमलात आणलं गेलं तर समान नागरिक कायदा या 3 अक्षराच्या व्यापक अर्थामध्ये तुमचं आमचं रिझर्वेशन, तुमच्या आमच्या धर्मातल्या रूढी परंपरा, तुमच्या आमच्या जात पंचायती, तुमच्या आमच्यातली जीवन जगण्याची पद्धती, या सगळ्या गोष्टी या समान नागरिक कायद्यामध्ये तुमच्या आमच्या या गोष्टी रद्दबातल होतील. आणि त्यामधलं हे भारतीय जनता पार्टीचं म्हणजेच मनुस्मृतीचं हे राज्य, हे धर्म, हा देश, त्यामध्ये त्यांनी 4 पावलं पुढे टाकलेली असतील. त्यामुळं तुम्ही समान नागरिक कायद्याचा ड्राफ्ट जोपर्यंत या देशाच्या समोर आणणार नाही, बघा जो 21वा विधी आयोग होता त्या विधी आयोगाच्या अध्यक्षानं समान नागरिक कायद्याला विरोध केला. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष आहेत कर्नाटक हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली आता 30 दिवसामध्ये केंद्र शासन जर
या समान नागरी कायद्यासंदर्भात मतं मागवत असेल, ती मतं कुणाची आली, किती आली, कुणाकडून आली, त्याची साईज काय, त्यामध्ये तुमच्या आमच्या लोकांची मतं काय, तुमच्या आमच्या मतावरती निवडून गेलेल्या खासदारांची मतं काय. या देशाच्या संसदेमध्ये 137 खासदार हे ओबीसी VJNTचे आहेत आणि मग हे 137 ओबीसी VJNTच्या खासदारांचं मत काय. त्यांना तुमच्या रूढी परंपरा रीतिरिवाज हे रद्दबातल ठरवायचे आहेत का. मी मुस्लिमांकडे तर गेलोच नाही, मी फक्त हिंदू धर्मामध्ये येणाऱ्या अनेक आदिवासी, विमुक्त जाती जमाती, घुमंतू नान घुमंतू जाती जमाती, ओबीसी प्रवर्गामधल्या जाती जमाती, SBC प्रवर्गामधल्या जाती जमाती, या लोकांना विकासाच्या दायऱ्यामध्ये आणण्यासाठी जी काही म्हणून प्रावधानं, जे म्हणून काही प्रोजेक्ट्स, ज्या म्हणून काही योजना आखल्या गेलेल्या आहेत, त्या योजनांचं काय होणार. त्यांना बजेटरी तरतूद कधी मिळणार, त्यांना त्यांचं सिव्हिलायझेशन कधी होणार. या सगळ्या गोष्टींची उत्तरं मला वाटत नाही की या समान नागरी कायदा देऊ शकतो, की जे आपल्या संविधानामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या हजारो वर्षाच्या व्यवस्थेमधले, इथल्या वर्णव्यवस्थेमध्ये सर्व माणसांना आम्हाला सामाजिक न्यायासह समता उपलब्ध करून द्यायचे आहे, सर्व माणसांना आम्हाला न्याय उपलब्ध करून द्यायचा आहे. म्हणून या देशामध्ये संविधान लागू केलं की ज्या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या म्हणजे विकासाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत इथली व्यवस्था घेऊन जाण्याचं काम केलं. त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे फंडामेंटल राईट्स म्हणून मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकारांमध्ये धर्माचं, आचार विचार संचाराचं स्वातंत्र्य दिलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फंडामेंटलला जर या सरकारनं हस्तक्षेप केला, हात घातला आणि नको ती गोष्ट म्हणजे समान नागरी कायदा जर इथं इम्प्लिमेंट झाला, तर तुमचे आमचे जगण्याचे अधिकार, हक्क या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या जातील. आणि जरी हिरावून घेतल्या जाणार नाहीत म्हणून तुम्हाला सांगितलं जात असेल आणि समान नागरी कायदा जर इथं लागू होत असेल, तर भारतीय जनता पार्टी नावाची मनुवादी सत्ता या देशामधल्या 80%, मी विचारानं बोलतोय, 75 ते 80% असणाऱ्या SC ST VJNT OBC प्रवर्गावरती राज्य करण्याचं यांच्या हातामधलं त्यांचं जी काही प्लॅन आहेत ते प्लॅन इथं यशस्वी झाल्या वाचून राहणार नाहीत. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत. बाळासो बावधाने साहेब जय महाराष्ट्र, अल्ताफ मुल्ला साहेब जय महाराष्ट्र, नवनाथ शिंगाडे साहेब पाहताय जय महाराष्ट्र, सुरेश दुगणे साहेब जय महाराष्ट्र, दत्ता धर्माधिकारी साहेब आहेत जय महाराष्ट्र, धन्यवाद. तानाजी कळमकर आहेत, TK सरगर साहेब आहेत. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत. बरीच लोक आहेत बघा, त्या सगळ्या लोकांचे प्रश्न स्क्रोल होत आहेत. समान नागरी कायद्याचा मसुदा अगोदर जनतेसमोर ठेवायला हवा. दत्ता कदम यांचा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे त्यांचा, की समान नागरी कायद्याचा मसुदा जर जनतेसमोर येणार नसेल तर त्याच्यावरती विचार कसा पाठवायचा, त्यांचे काय कलम आहेत, त्यांचं अल्पसंख्याकांबद्दलचं धोरण काय आहे, त्यांचं शीख इसाई धर्माबद्दलचं धोरण काय आहे, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत या देशामधल्या लोकांना अस्वस्थ करू शकणार नाहीत तोपर्यंत मला वाटतंय समान नागरी कायद्याची अंमलबजावणी या देशामध्ये करणं भारतीय जनता पार्टीला सुद्धा अवघड आहे. आणि जरी त्यांनी हे डेअरिंग केलं तर भारतीय जनता भारतीय जुगाडू पार्टीला निश्चित खड्यासारखं बाजूला करेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असणार नाही. महादेव माळी जय OBC, गोरखराव पाटील जय महाराष्ट्र, संतोष कोळपटे जय महाराष्ट्र, विनोद कांबळे साहेब जय महाराष्ट्र. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी या गोष्टीपासून सजग राहिलं पाहिजे, तुम्ही आम्ही या सगळ्या गोष्टीपासून सावध असलं पाहिजे. समान नागरी कायद्याचा मसुदा या सरकारनं जर आपल्या देशातल्या जनतेसमोर आणला नाही तर त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यावाचून एकाच राज्यामध्ये फक्त गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माझं विचार नाही की तुम्ही या सगळ्या लोकांना कसं आश्वस्त करणार आहात आणि कशा पद्धतीनं पुढे जाणार आहात. उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये त्याची थोडीशी एक्झरसाइज करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण माझा महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. माझा महाराष्ट्र हा इथल्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून
ते अलीकडच्या समाजसुधारकांपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राची सुपीक भूमी, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा ही जी महाराष्ट्राची देशामध्ये आयडेंटिटी बनवलेली आहे, या आयडेंटिटीला जर देवेंद्र फडणवीस सारखा डेप्युटी सीएम जर समान नागरी कायद्याची एक्झरसाइज करण्याचं जर महाराष्ट्र केंद्रबिंदू मानत असेल, तर या महाराष्ट्रामधली फुले शाहू आंबेडकरांची जनता, या महाराष्ट्रातील प्रबोधनकार ठाकरे साहेबांची जनता कदापिही या अनाजी पंथाला माफ करणार नाही. या संदर्भात आता बघा, बऱ्याच लोकांचे राजस्थान में कमली खत्म हुई, महाराष्ट्र में कमली जाने दो. सर, समान नागरी कायदा लागू झाला तर आरटी ऍडमिशन काय होणार? आरटीआय ऍडमिशन तर सोडून द्या. समान नागरी कायदा या 3 शब्दामध्ये अर्थ आहे. पुरुषोत्तम भंडारे साहेब, समान नागरी कायदा या 3 शब्दाचा खूप मोठा व्हास्ट मिनिंग होतो. समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड जर भारतात लागू झाला तर मला वाटतंय पुढे जाऊन आपलं आरक्षण आपल्याला गमावं लागेल. पुढे जाऊन आपल्याला आपल्या संदर्भातल्या विधानसभामधलं, लोकसभामधलं रिझर्वेशन तुम्हाला मला गमावावं लागेल. पंचायत राजमधलं आरक्षण तुम्हाला मला गमावावं लागेल. आणि परत या खंडप्राय भारत देशामध्ये अनेक जातींना, अनेक प्रांतांना, अनेक धर्मांना, अनेक छोट्या प्रवर्गांना जे संविधानानं तुम्हाला आम्हाला फंडामेंटल राईट्समध्ये जे अधिकार दिलेले आहेत, कर्तव्य दिलेली आहेत, त्या सगळ्या गोष्टींना मुखावं लागेल. आणि भारतीय जनता पार्टीचा मनुवाद या समान नागरी कायद्याच्या माध्यमातून या देशामध्ये इम्प्लिमेंट झाल्या वाचून राहणार नाही. आता बघा, परत संतोष आहेर साहेब आहेत. निश्चित भारतीय जनता पार्टी हटाव मोहीम चालवायलाच हवी. दत्ता कदम, जसा अर्धवट जीएसटी जनतेवरती लादला तसाच अर्धवट समान नागरी कायदा जनतेवर लादला जाईल. दत्ता कदम साहेब फक्त जीएसटीच्या बाबतीतच नाही, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या सरकारनं निर्णय घेतला आणि तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेला कायदा त्यांना परत घ्यावा लागला, दिल्लीमध्ये उग्र असं आंदोलनाला भारतीय जनता पार्टीला सामोरं जावं लागलं, त्याच पद्धतीनं या युनिफॉर्म सिव्हिल कोडला जर आम्ही सगळ्या लोकांनी जर प्रतिकार केला, विरोध केला तर आणि तरच भारतीय जनता पार्टी यापासून परावृत्त होईल. अन्यथा तुमचे आमचे जी काही या भारतामधलं जी काही हेल्दी वातावरण आहे, सर्व लोकांना सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करून देण्यासाठी, सामाजिक न्यायासह समता देण्यासाठी या देशामध्ये जे संविधान आहे, संविधानामधली ज्या काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, ते हक्क आणि ते अधिकार या समान नागरिक कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या नावाखाली तुमचे आमचे हक्क हिरावून घेतले जाऊ शकतात. बघा, अजून कोणाचा, सुनील पडमोर यांचा एक समान नागरिक कायदा चालू झाला असतं. एक मिनिट, स्क्रोल होत आहेत प्रश्न. सध्या एका क्रमांकाने नागरिकांचा प्रतिसाद घेण्याचे काम चालू आहे. त्यातून किती लोकांना समजेल की हा कसला कायदा आहे, म्हणून मसुदा समोर आल्यानंतर नागरिक प्रतिक्रिया देतील असं वाटतं. सुनील पडमोर साहेब, निश्चित इथल्या नागरिकाला, इथल्या जनतेला निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर, निवडणुका वर्षावर आल्यानंतर समान नागरी कायदा आम्ही या देशात आणणार आहोत, म्हणजे तुम्हाला कुणाची मतं हवी आहेत आणि नक्की कुणावरती तुम्हाला अन्याय करायचा आहे हे भारतीय जनता पार्टीनं त्या मसुद्याच्या माध्यमातून जनतेसमोर ओपन टू ऑल त्यांनी घेऊन आलं पाहिजे. ओपन टू ऑल सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं पाहिजे. इथल्या नागरिकांना सांगितलं पाहिजे की आम्ही समान नागरी कायद्यामध्ये आम्ही रिझर्वेशनला हात लावणार नाही आहोत. आम्ही SC STच्या अधिकारांना, हक्कांना आणि त्यांना बढावा देण्याच्या दृष्टिकोनातून, इथल्या ओबीसी विजयंतींना इथल्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून या संविधानानं जेवढे अधिकार नागरिक म्हणून दिलेले आहेत, ते सर्व अधिकार जर समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे जर बाधित होणार असेल तर आम्ही 70-80% जनता या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहणार आहोत, या दृष्टिकोनातून काम करण्याची आज तुम्हाला, आम्हाला सगळ्या तरुणांना, सुशिक्षित मंडळींना आवश्यकता आहे असं मला वाटतं. बरेच प्रश्न येत आहेत. दत्ता कदम यांचा प्रश्न झाला. आता बरेच प्रश्न स्क्रोल होत आहेत. मी सगळ्यांचा एकाचा प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करतोय. काम चालू आहे सध्या. हां, तर परशुराम भंडारे साहेब, समान नागरी कायदा झाला तर बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत. भाजपाची हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतोय असे वाटते काय? अशोक घोडके साहेब, निश्चित असं वाटायला संधी आहे. कारण रशियामध्ये ज्या पद्धतीनं पुतीन यांना अनिर्बंध अधिकार आणि पुतीन यांना अनिर्बंध राजसत्ता मिळाल्यानंतर आणि कायदा बदलून ते रशियाचे म्हणजे खूप दिवस अध्यक्ष राहिल्यानंतर
त्या पुतीन यांनी शेजारच्याच देशावरती हल्ला करण्याचं काम केलं. हां, तर थोडासा डिस्कनेक्ट झाला मित्रांनो. तर ज्या पद्धतीनं पुतीन यांनी युद्ध पुकारलं त्याच पद्धतीनं या देशामध्ये आत्ताच्या 2 टर्म आणि पुढची टर्म जर आपण भारतीय जनता पार्टीला निवडून दिली तर तुमच्या आमच्या या सगळ्या मूलभूत अधिकारांवरती, संविधानावरती, तुमच्या आमच्या लोकशाहीवरती, तुमच्या आमच्या स्वायत्त संस्थांवरती, जो की निवडणूक आयोग आहे, जो की न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आहे, यावरती ईडी असेल, सीबीआय असेल, फक्त विरोधकांवरती धाडी पडतील. फक्त विरोधामध्ये जाणाऱ्या लोकांचे चॅनल्स बंद पडतील. विरोधामध्ये सर्वसामान्य माणसांच्या हक्काविषयी आंदोलन करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकलं जाईल. अशा पद्धतीची अनेक ज्या काही गेल्या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीला अनिर्बंध सत्ता मिळाल्यानंतर त्यांची ज्या पद्धतीनं वृत्ती राहिलेली आहे. मंगेश कुमार यांचा एक प्रश्न येतोय, UCCला काँग्रेस, आप सगळे सपोर्ट करत आहेत, म्हणजे हे सगळे मिळून आहेत. UCCला जे म्हणून लोक सपोर्ट करतील त्या लोकांना इथल्या 70% 80% लोकांनी विरोध केला पाहिजे. UCC म्हणजे काय? समान नागरिक कायदा. समान नागरिक कायदा हे नामकरण काढून तुम्हाला जर घटस्फोटाचा कायदा सेपरेटली आणता येतोय का ते त्यांनी पाहावं. या देशामधल्या सगळ्या नागरिकांना लग्नांच्या संदर्भातला कायदा तशा पद्धतीचा वेगळा कायदा आणता येतोय का बघितला जावा. त्याचबरोबर सगळ्या धर्मातल्या लोकांना, अनिष्ट रूढी परंपरांना, चालींना, रीतींना जर विरोध करायचा असेल या शासनाला आणि सगळ्यांना एका कायद्यामध्ये आणायचा असेल तर तशा हेडखाली त्यांनी कायदा आणावा. समान नागरिक कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड या 3 शब्दाखाली यांना का कायदा करायचा आहे, याच्या मागची ज्ञानबाची मेख कोणती आहे, हे जर तुम्हाला आम्हाला समजलं नाही तर भारतीय जनता पार्टी पुढच्या 20-25 नव्हे ते कायम आपल्या डोक्यावरती सत्तेमध्ये बसेल आणि तुम्ही आम्ही सर्व माणसं, सर्वसामान्य कुटुंबामधली माणसं, मग त्यांना सपोर्ट करणारी सगळीच माणसं. मी भारतीय जनता पार्टीचा विरोधक आहे आणि भारतीय जनता पार्टीने हे बिल आणलंय म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत नाही. पण जी लोक या युनिफॉर्म सिव्हिल कोडला समर्थन करतील त्या लोकांना तुम्ही आम्ही जर विरोध केला नाही तर तुम्ही आम्ही परत एकदा गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं गुलामीच्या खाईमध्ये गेलो त्याच पद्धतीनं इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला गुलामी करावी लागेल. विष्णू कुराडे साहेब आहेत, जय ओबीसी, जय मल्हार. मंगेश कुमार आहेत, बघा अनेक लोक येत आहेत. मंगेश कुमारांचा एक दुसरा आणखी एक प्रश्न येतोय, ओबीसीवर कब्जा करून राजकीय ओबीसी वर्ग ओबीसी मूर्ख बनवतात. तुम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्व धनगर, वंजारी, भोई, बंजारी, कोली, माली लोकांना करायला पाहिजे. निश्चित या महाराष्ट्रामध्ये 52-54% वरती ओबीसी, VJNT प्रवर्गामधल्या जाती आहेत, SBC प्रवर्गामधल्या जाती आहेत. परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्रामध्ये जातीच्या संघटनांना, जातीच्या मागण्यांना आणि जातीच्या आंदोलनांना खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटतो. परंतु प्रवर्गाच्या लढाईला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी VJNTचा प्रवर्ग बनवला, ना की कुठल्या जातीच्या नावानं, कुठल्या वंशाच्या नावानं बनवला, पण ओबीसी VJNT मधल्या लोकांनी, सगळ्या लोकांनी एकत्रित हातामध्ये हात घालून एकत्रित येऊन या महाराष्ट्रामध्ये एक लढाई, सशक्त अशी लढाई उभी राहायला हवी होती. ती लढाई ओबीसी VJNT या प्रवर्गाची उभी राहू शकली नाही. जातीच्या अनेक संघटना आल्या. धनगरांची संघटना म्हणलं यशवंत सेना आली, भगवान बाबांच्या नावानं वंजाऱ्यांची संघटना आली, माळ्यांची समता परिषद आली. म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या सामाजिक संघटना या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या. जातीचे लाखोचे मोर्चे निघाले. पण ओबीसी प्रवर्गाची, VJNT SBC प्रवर्गाची सगळ्यांची मिळून या महाराष्ट्रामधल्या 12 करोड जनतेमधल्या 52% ओबीसी VJNTची जर एकत्रित मोर्चा निघाला असता, एकत्रित संघटन निर्माण झालं असतं, या सगळ्या लोकांना, जातीमधल्या लोकांना एका धाग्यामध्ये बांधण्याच्या दृष्टिकोनातून संविधानामध्ये ओबीसी VJNTचं जे प्रवर्ग तयार करण्यात आलाय त्या प्रवर्गाच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजामधल्या लोकांनी फास्ट भूमिका घेऊन जातीची युती केली असती, जातीमधल्या समस्यांची जर बेरीज केली असती आणि ह्या सगळ्या लोकांची एक प्रवर्गाची लढाई या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या समोर गेली असती तर तुम्हाला आम्हाला निश्चित प्रतिनिधित्व भेटलं असतं. आणि मग अशा गोष्टींना आम्हाला हातामध्ये कटोरा घेऊन आम्हाला आरक्षण द्या, तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करू नका, तुम्ही आम्हाला तिकीट द्या, आम्हाला खासदारकीचं तिकीट द्या, तुम्ही आम्हाला विधान परिषदेचं तिकीट द्या, अशा पद्धतीची भीक मागायची
अवस्था तुमच्या आमच्यावरती आली नसती. हे खूप मोठ्या जबाबदारीनं मी तुमच्या समोर या गोष्टी मांडतोय. या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रामधून या देशाचे कायदे कानून लिहिले गेले, ज्या महाराष्ट्रामधून या देशामध्ये भाईचारा निर्माण केला गेला, ज्या महाराष्ट्रामधून वैचारिक कुठल्याही आघाडीचं कुठल्याही पक्षाची मूळ बीजे जर कुठे रोवली गेली असतील तर ती या माझ्या महाराष्ट्र भूमीमध्ये रोवली गेली. त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मात्र मिलिटंट सारखं हिंदुत्व, अरे हिंदुत्व म्हणजे नक्की काय? या भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाने या महाराष्ट्रामध्ये थैमान घातलंय. हिंदुत्वाची व्याख्या कोण आम्हाला सांगू शकेल? काय हिंदुत्व म्हणजे नक्की? अरे आम्ही हिंदू नाही आहोत का? आम्ही सकाळी उठल्या उठल्या पंढरीच्या पांडुरंगाचं नाव घेणारी, पूजा अर्चा करणारी माणसं आम्ही हिंदू नाही आहोत? आम्ही हनुमानाच्या मारुतीच्या पायावरती पाणी ओतून आमच्या दिवसाची सुरुवात करणारा आमचा शेतकरी बांधव आम्ही हिंदू नाही आहोत? पै पाहुणा समोर आल्यानंतर रामराम पाहुणं म्हणणारी तुम्ही आम्ही माणसं, तुम्हाला आम्हाला हिंदुत्व या लोकांनी सांगावं? आणि हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांच्या विरोधामध्ये दंगली घडवून आणणं, असा जर मर्यादित अर्थ जर कुणाच्या हिंदुत्वाचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही उठाव करणार आहोत की नाही? तुम्ही आम्ही तरुण प्रवर्गामधली सगळी माणसं एकत्रित येणार आहोत की नाही? विचाराची लढाई आहे. हिंदुत्व कोण, कुठला भारतीय जनता पक्ष? आम्ही हजारो वर्षाची व्यवस्थेची बात करतोय. मला बिलॉंग करणारी धनगर समाजातले आता इथं बरेच कार्यकर्ते आहेत. अरे आमचं गजनृत्य आत्ताच आहे का? आमचा बिरोबा देव आत्ताचा आहे का? आमचा खंडोबा देव आत्ताचा आहे? अरे आम्ही हजारो वर्ष, इसवी सन हे साल लिहिण्याच्या अगोदर हजारो वर्ष इथल्या व्यवस्थेमध्ये आम्ही आमचा धर्म, आम्ही आमचा भाईचारा आणि आम्ही आमची जीवन जगण्याची पद्धती, शैली या देशामध्ये अतिशय सजग पद्धतीनं पुढे घेऊन जात असताना या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवल्या जातात. या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली तुमच्या आमच्या तरुण पोरांची माती भडकवली जातात. त्याच भारतीय जनता पार्टीकडं आज नोकऱ्यांचा काय जाहीरनामा आहे? सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्याचा कुठला प्रोग्राम आहे? भटक्या विमुक्त जाती जमातीच्या ओबीसी प्रवर्गामधल्या लोकांना बँकामधून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा कोणता प्रोग्राम आहे? शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याच्यावरती कुठला प्रोग्राम आहे? निवडणुका जवळ आल्या की हिंदुत्वाच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या, मतांचं पोलरायझेशन करायचं. हिंदू खतरे में है. अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तुमची, आणि हिंदू खतरे में कसा असू शकतो? दुसऱ्याची सत्ता असेल तर हिंदू खतरेमध्ये असू शकतो ना? अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राष्ट्रपती तुमचा, पंतप्रधान तुमचा, गावातला सरपंच तुम्हाला लागतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा, उपमुख्यमंत्री तुमचा, देशामधल्या अनेक राज्यामध्ये इतरांच्या सत्ता आलेल्या असतील तर त्या सत्ता पाडून तुम्ही तिथं तुमचं सरकार बनवता आणि हिंदू खतरेमध्ये आहे म्हणता. हे मला न कळलेलं कोड आहे. तेव्हा तुम्ही आम्ही सगळ्या तरुण वर्गाने एकत्र आलं पाहिजे. आपल्या समस्यावरती, आपल्या प्रश्नावरती, आपल्या संविधानावरती, आपल्या मूलभूत हक्कावरती, आपल्या अधिकारावरती, आपल्या बजेटरी तरतुदीवरती या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमची आमची 50 पोरं आमदार व्हायला पाहिजेत. पण मी असं म्हणायचं, मीच विधान परिषदेमधून हाऊसमध्ये जायचं, आमदारकी घ्यायची, गेला समाजाच्या समस्या. अरे समाजाच्या समस्या तुम्ही आम्ही गावगाड्यामध्ये तुमच्या आमच्यावरती जर ही वेळ येत असेल तर ओबीसी मधल्या मायक्रो ओबीसी, VJNT मधल्या विमुक्त जाती, ज्या पारधी आहेत, जे काय कुडमडे जोशी आहेत, मेडंगे जोशी आहेत, जे मसनजोगी आहेत, जे पाल करून राहतात, नाथपंथी डवरी गोसावी आहेत, गावातला गुरव आहे, परीट आहे, घडशी आहे, नाभिक आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, चांभार आहे, हर गावगाड्यामधली हर एक माणसं आहेत की जी माणसं इथल्या परंपरेनं त्यांच्या इच्छा, आकांक्षा, त्यांचे अधिकार, त्यांचा स्वाभिमान, त्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचं स्वप्न ही लोक कधी पाहणार आहेत? या लोकांना कधी अशी स्वप्न पडणार आहेत का? या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 5-25 पोरं आमच्या ओबीसी VJNT प्रवर्गामधली गेली पाहिजेत. हे हाक तुमच्या आमच्यामधला एखादा तरुण, तुमच्या आमच्यामधला एखादा नेता का देत नाही? यावरती विचार का करत नाही? मला बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात, मला विचारतात, हाके सर तुम्ही ओबीसी म्हणता एका पक्षामध्ये प्रवेश केलात आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचं काय? किंवा तुम्ही ही लढाई लढायला हवी होती. पण बंधूंनो, जबाबदारीनं सांगतो, विचारानं सांगतो, अगदी कळकळीनं सांगतो, पोटतिडकीनं सांगतो, या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या, VJNTच्या प्रश्नावरती, SBCच्या प्रश्नावरती या महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 वर्ष रात्रंदिवस
पायाला भिंगरी बांधून पॅन्डेमिक पिरियड असताना सुद्धा, कोरोनासारखी परिस्थिती असताना सुद्धा या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नेत्याला भेटलो, प्रत्येक संघटनेच्या नेत्याला भेटलो, प्रत्येक 18 पगड जातीच्या नेत्याला भेटलो, आपल्याला एकत्र आलं पाहिजे म्हटलो. पण 4-5 वर्ष ओबीसीच्या प्रश्नावरती, तुमच्या आमच्या समाजाच्या प्रश्नावरती भांडायचं. निवडणुका आल्यानंतर आधे इधर जाओ आधे उधर जाओ, हम इधर जाते हैं तुम इधर जाओ, अशा पद्धतीचं पक्षीय स्वरूप त्याला प्राप्त होतं. आणि मग चळवळीमधल्या तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नशिबी मात्र कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये वनवन फिरणं होतं, वनवन भटकणं होतं. आणि मग ही रुलिंग पार्टी, सत्ताधारी पक्ष, आणि मग सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता मिळवणारी एक भांडवलशाही लोकशाही, ही लोकशाही समाजवादी होती. ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या पद्धतीनं या गावगाड्यामधल्या श्रमिकाला, या गावगाड्यामधल्या दीनदलिताला, या गावगाड्यामधल्या आदिवासीला, जो शारीरिक श्रमाचं काम करतो, जो ऊसतोड आहे, जो मेंढपाळ आहे, जो गावगाड्यामध्ये शिपायाचं काम करतो, त्या माणसाच्या मताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाख मोलाचा अधिकार दिला. आणि त्याच टायमिंगला टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढाच अधिकार दिला. आणि एवढं लाख मोलाचं मतदानाचा अधिकार तुमच्या हातामध्ये दिला. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्हाला आता राज्यकर्ती जमात बनायचंय. पण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज सुद्धा तुम्हाला आम्हाला ते प्रतिनिधित्व मिळालं का? तुमचे आमचे हक्क मिळाले का? अरे काय तुम्ही, आम्ही पुण्याचा स्लम्स घ्या, स्लम्स म्हणजे झोपडपट्टी, मुंबईची झोपडपट्टी घ्या, प्रत्येक शहरामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी अरे किड्या मुंग्यासारखी वळवळणारी माणसं, किड्या मुंग्यासारखं जीवन जगतोय तुम्ही आम्ही. आज एका बाजूला नितीन गडकरींचे हॉट मिक्स मोठेच्या मोठे सिमेंटचे रस्ते होत आहेत, पुण्यामध्ये मेट्रो येते, हा देश 100 पेक्षा जास्त सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडतो, हा देश चंद्रयान मंगळ मोहीम राबवतो, ज्याच्यावरती हजारो लाखो करोड रुपये उधळतो. मला त्याच्या शून्य पण सांगता येत नाही त्या हजारो लाखो करोड रुपयापर्यंत. पण तोच देश माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या स्कॉलरशिपला पैसे देत नाही. तोच देश इथल्या भटक्या विमुक्त, घुमंतू, नॉन घुमंतू लोकांना घर उपलब्ध करून देत नाही. हीच व्यवस्था या लोकांना गावगाड्यामध्ये 1 गुंठा घर बांधायला जागा देऊ शकत नाही. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये घेता येत नाही. काही लोक म्हणतील के सर, मला परत एक प्रश्न येतोय, ओबीसीवर कब्जा करून राजकीय ओबीसी वर्ग ओबीसींना मूर्ख बनवतात, त्यामुळे ओबीसी प्रतिनिधित्व धनगर तो झालेला आहे प्रश्न. ईव्हीएम वर बोला, दत्ताभाऊ ऐवळे म्हणतायत ईव्हीएम वर बोला. जर ईव्हीएम वर जर शंका असेल, ईव्हीएम वर शंका घेण्यापेक्षा आम्ही स्वायत्त संस्थावरती आजही विश्वास ठेवतो आहोत. ज्या दिवशी ईव्हीएम वरची शंका विश्वास उडेल त्या दिवशी या देशामध्ये अराजक माजेल. जर जगामधले प्रगत देश जर ईव्हीएमचा वापर करत नसतील, बॅलेट पेपरचा जर वापर करत असतील, तर निश्चित भारतानं सुद्धा या गोष्टीवरती. आता एक प्रश्न होतोय गोरखराव पाटील यांचा, विकास मार्गापासून कोसोमैल दूर असलेल्या मागासवर्गीय बहुजन वर्गाचे जुलमी ध्रुवीकरण होऊन सर्व प्रस्थापित यंत्रणा, परत त्यांचा प्रश्न स्क्रोल झालेला आहे. पाटील साहेब तुम्ही परत एकदा तो प्रश्न पाठवा. भरत मसुगुडे जय महाराष्ट्र, ज्ञानेश्वर नरोटे साहेब जय महाराष्ट्र, संभाजी गावडे साहेब जय महाराष्ट्र, दादासो चोपडे साहेब जय महाराष्ट्र, सूर्यकांत गोपणे साहेब आहेत जय महाराष्ट्र, मीनाक्षीताई आहेत जय महाराष्ट्र. म्हणून मला तुम्हाला सांगण्याची एकच गोष्ट आहे, एका बाजूला भारत निर्माण होतोय आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांचा, एका बाजूला इंडिया निर्माण होतोय आणि दुसऱ्या बाजूला भारत निर्माण होतोय. हे मला तुम्हाला का सांगायचं आहे? मगापासून मी तुम्हाला या समान नागरिक कायद्याचे साईड इफेक्ट्स का समजावून सांगतोय. बंधूंनो, गेल्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2023 सालामध्ये फेब्रुवारीमध्ये या महाराष्ट्राचं बजेट डिक्लेअर झालं. या महाराष्ट्राचं बजेट डिक्लेअर झाल्यानंतर साधारणपणे 5.5 लाख करोडचं या महाराष्ट्राचं बजेट जाहीर झालं. या 5.5 लाख करोडच्या बजेटमध्ये या महाराष्ट्रामधल्या अर्धी लोकसंख्या म्हणजेच 52%, कोण म्हणतं 54%, कोण म्हणतं 55%, अर्धी लोकसंख्या कोणती? तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्ग, या सगळ्या अर्ध्या लोकसंख्येला ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बजेटरी अधिवेशनामध्ये 5.5 लाख करोडचं बजेट सँक्शन झालं,
त्या बजेटमध्ये 0.7% बजेट हे ओबीसी VJNT SBCच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी जाहीर बजेटरी तरतूद करण्यात आली. परत एकदा ज्ञाती समाज बांधव माझ्या समोर उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचं समर्थन, मी कुठल्या पक्षाचं समर्थन, मी रुलिंग पार्टीवर टीका करतोय. मग या अशा पद्धतीचं जी म्हणून माणसं वागले त्या सगळ्यावरती मी टीका करतोय. महाराष्ट्राचं 2023चं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं बजेट 5.5 लाख करोडचं बजेट, त्या बजेटमध्ये अर्ध्या लोकसंख्येला जर 1% सुद्धा बजेटरी तरतूद तुम्ही करू शकत नसाल तर ही अर्धी लोकसंख्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारी लोकसंख्या, की ज्यांना शिक्षण हवंय, आजही ओबीसीचं वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ शकलेलं नाही. धनगर समाजाची गोष्ट तर पुढची, जास्तीत जास्त धनगर समाजाचे फॉलोअर्स मला येत आहेत. त्या बांधवांना मला सांगायचंय, ज्या देवेंद्र फडणवीसांनी ज्या हाऊसमध्ये 1000 कोटीच्या घोषणा केल्या, त्या 1000 कोटी रुपयामध्ये धनगर समाजाच्या योजनांचं पर्क्युलेशन किती झालं, कोणत्या योजनेसाठी 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी रुपयाला, 50 कोटी रुपयाला, या हेडखाली एवढे 150 कोटी, कोणता GR निघाला, त्या GRची माहिती मला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर व्यासपीठावरती मी चर्चा करायला यायला तयार आहे. एक उदाहरण मी तुमच्या समोर यासाठी सांगतोय. जे धनगर समाजाच्या मुलांना नामांकित स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यावं आणि त्याची फी गव्हर्नमेंट भरेल, ही एक योजना आहे. या योजनेला मी सांगली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ते वगैरे नव्हेत, सांगली जिल्ह्यामध्ये मी कलेक्टर पासून, डेप्युटी कलेक्टर पासून, जात पडताळणी अधिकाऱ्यापासून समाज कल्याण अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांची 2.5 तासाची आढावा बैठक सांगलीमध्ये घेतली. तर त्या अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये एकाच शाळेला या गव्हर्नमेंटनं दर्जा दिलाय. ती शाळा कुणाची आहे तर सन्माननीय सदाभाऊ खोत माजी मंत्री, त्यांच्या एकट्याच्याच शाळेला हा दर्जा मिळालाय. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये फक्त 200 विद्यार्थी धनगर समाजाचे लाभार्थी होतात. बाबांनो, सोलापूर जिल्हा कुठे आहे? बाबांनो, पुणे जिल्हा कुठे आहे? लातूर जिल्ह्यामधली काही प्रकरणं आहेत, काही शाळांना नामांकित शाळांचा दर्जा मिळालाय. पण बाबांनो, या सगळ्या योजना, या सगळ्या घोषणा फसव्या आहेत. आता पुढची योजना सांगतो. ज्या देवेंद्र फडणवीसांनी यशवंत महामेश योजनेसाठी 10,000 करोड रुपयाची घोषणा केली, त्या 10,000 करोड पैकी किती करोड रुपये या योजनेसाठी डायल्यूट झाले, या योजनेसाठी धोरणात्मक निर्णय झाला. 10,000 कोटी सोडा, 100 कोटीवरच्या GR वरती तरी या सरकारनं आजपर्यंत सही केली का? ती केली असेल तर उद्यापासून मी त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा ड्रायव्हर बनायला तयार आहे. समाजाला फसवणार तुम्ही, किती दिवस फसवणार? म्हणून बाबांनो, UCC कोडच्या माध्यमातून, समान नागरी कायद्याच्या दृष्टिकोनातून, आता बघा विशाल कर्डिले म्हणतात समान नागरी कायदा हवा. ज्यांना समान नागरी कायदा हवा त्यांनी भारतीय जनता पार्टीला मत द्या, आणि ज्यांना समान नागरी कायदा हवा नसेल त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पर्यायाचा विचार निश्चित पद्धतीनं करावा. बंधूंनो, थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आहे, लाईट गेलेली आहे, तरी पण मी तुमच्या समोर माझं मत व्यक्त करत आहे. बरीच लोक बघा, समान नागरी कायदा, रुपेश पोटे, ST धनगर अंमलबजावणी हे टायटल आजपर्यंत वापरायला पाहिजे होतं. आपण धनगर आरक्षण टायटल वापरून चूक केली, त्यामुळे आजपर्यंत शासनाच्या निश्चित अनेक त्याला वेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष संघटना राजकीय क्षेत्रातील लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी तयार केल्या. निश्चित राऊताबा इथल्या लोकांनी, इथल्या राज्यकर्त्या लोकांनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण समजून घेतलं. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुणाची पॉकेट जास्त आहेत, कुठल्या तालुक्यामध्ये कुणाची संख्या जास्त आहे, म्हणजे तुमचं आमचं निवडणुका जिंकण्याचं व्याकरण इथल्या पुढाऱ्यांनी समजून घेतलं. परंतु तुमच्या आमच्या वेदना काय आहेत, तुमच्या आमच्या समस्या काय आहेत, तुमच्या आमची दुखणी काय आहेत, त्यावरती मात्र म्हणजे तुमचं आमचं व्याकरण समजून घेतलं निवडणुका जिंकण्याचं, पण तुमचं आमचं अंतःकरण या लोकांनी कधी समजून घेतलं नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. गणेश जंगम साहेब आहेत, एकदम बरोबर बोलत आहात. बऱ्याच लोकांचे प्रश्न स्क्रोल होत आहेत.
जातीच्या संघटना राजकारण शिकवण्यासाठी सर्व पक्षांनी तयार केले. निश्चित जाती जातीच्या हातामध्ये काही लोकांना विधान परिषद द्यायची, काही लोकांच्या फसव्या घोषणा जाहीर करायच्या, त्या इम्प्लिमेंट मात्र करायच्या नाहीत, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत, स्क्रोल होत आहेत बऱ्याच लोकांचे प्रश्न. तर बंधूंनो, UCCच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही आम्ही यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि हा जर आवाज उठवण्यामध्ये तुम्ही आम्ही जर अनसक्सेस झालो तर निश्चित तुम्ही आम्ही विकासाच्या प्रक्रियेमध्ये येण्याच्या अगोदर, तुमच्या आमचा एखादा जज बनण्याच्या अगोदर, तुमचा आमचा एखादा या किती मला इथं आता उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना माझी एक कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. बाबांनो, बरेच कॉल येत आहेत त्यामुळे थोडंसं डिस्कनेक्ट होतोय, पण माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक युनिव्हर्सिटीज आहेत, या महाराष्ट्रामध्ये अनेक डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, या महाराष्ट्रामध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत, या महाराष्ट्रामध्ये आरोग्याचं विद्यापीठ आहे. एक बाबासाहेब बंडगर नावाचा सांगोला तालुक्यामधला सोलापूर विद्यापीठाचा कुलगुरू सोडला तर या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं असणाऱ्या तुमच्या समाजाचे या महाराष्ट्रामध्ये कुलगुरू किती झाले याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. हे झालं कुलगुरूच्या बाबतीमध्ये. किती जज तुमचे आहेत, किती विधानसभेचे सदस्य तुमचे आहेत, विधानसभेचा अध्यक्ष कधी तुमचा झाला का, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमचा कधी झाला का, निर्णय प्रक्रियेमध्ये निर्णय घेण्याच्या ठिकाणी तुमचा माणूस कधी पोचला का, याचं उत्तर निगेटिव्ह असेल तर तुमचे आमचे प्रश्न सोडवायला फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत. ज्या फुलेंना, ज्या शाहूंना, ज्या आंबेडकरांना इथल्या सर्व माणसांना न्याय उपलब्ध करून द्यायचा होता, ते फुले शाहू आंबेडकर 2022-23 सालामध्ये 24 सालामध्ये जन्माला येणार नाहीत. तर तुमच्या हक्काचं, तुमच्या अधिकाराचं, तुमच्या राजकारणाचं, तुमच्या समाजकारणाचं, तुमच्या अर्थकारणाचं, माणूस म्हणून जगण्याच्या प्रक्रियेचं तुम्हाला संवर्धन करावं लागल, संरक्षण करावं लागल. भूलथापांना तुम्हाला बळी पडून चालणार नाही. म्हणून बरेच तरुण वर्ग आहे, बरीच लोक इथं उपस्थित आहेत. बाबांनो, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे, सगळ्या लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. काही ट्रोलर लोकांची गँग तयार झाली आता सोशल मीडियावरती. सोशल मीडिया हे खरं तर आज एक पर्याय या व्यवस्थेमध्ये निर्माण झालाय. आज कुठल्या पेपरमध्ये तुमची बातमी येण्याची आवश्यकता नाही किंवा कुठल्या टीव्हीला तुमची बातमी येण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या समाजाच्या प्रश्नावरती काही बोलायचं असेल तर सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. आणि एखादा कार्यकर्ता जर प्रभावीपणे जर काही मुद्दे मांडत असेल, काही गोष्टी करत असेल, तर त्याला समर्थन देण्याऐवजी काही भीकमाग्या नेत्यांचे काही ट्रोलर की जे भिकेवरती एका अर्ध्या हळकुंडावरती पिवळ्यावरती समाधान झालेले भीक मागे ट्रोलर 5-25 आहेत, त्यांची यादीही माझ्याकडे आहे. जर समाजाच्या आरक्षणावरती, समाजाच्या प्रश्नावरती, समाजाच्या बजेटवरती एखादा प्रश्न सोशल मीडियावरती टाकला तर ट्रोलर करणारी ही भीक माग्या अवलादी आहेत. या अवलादींना तुम्ही इग्नोर करा. आणि जो माणूस चांगल्या पद्धतीने भूमिका मांडतोय, सामाजिक भूमिका मांडतोय, चळवळीची भूमिका मांडतोय, त्याला तुम्ही आम्ही समर्थन दिलं पाहिजे. अशा लोकांना खड्यासारखं बाजूला केलं तर आणि तरच आवाज पुढे येईल ना. जर तुम्ही एखादा चांगला माणूस सामाजिक विषयावरती रोखठोक भूमिका मांडत असेल आणि त्याला तुम्ही नाव उमेद करणार असाल, त्याचं मोरल डाऊन करणार असाल, तर तुम्हाला न्याय इथं व्यवस्थेमध्ये कोणीही देणार नाही. म्हणून बाबांनो, तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या प्रश्नावरती एकत्रित आलं पाहिजे, तुमच्या आमच्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे. विलास गडदे यांचा प्रश्न आहे, सरजी ओबीसी समाजासाठी काहीतरी भरीव कामगिरी करा. फक्त धनगर समाजासाठी तुम्ही नेते नाहीयेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत म्हणून काम करा. निश्चित मला माझ्या समाजाप्रमाणात जे समदुःखी माणसं आहेत गावगाड्यामधली, इथल्या व्यवस्थेमधली, त्या सर्व लोकांची लढाई लढायची आहे. याबद्दल मी माझ्या मनाशीही माझी खूणगाठ आहे आणि तुमच्या या सूचनेचंही मी स्वागत करतो. जोपर्यंत तुम्ही आम्ही असा विचार करणार नाही तोपर्यंत तुमचा आमचा राजकीय टक्का, सामाजिक टक्का, शिक्षणामधला टक्का वाढणार नाही. तुमच्याही पंक्तीला बसलेली शेवटच्या पंक्तीपर्यंत अजूनही त्यांना कुठल्याही प्रकारचं वाढपीस तिथं पोचलेला नाही, त्या लोकांचा सुद्धा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. या गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, जातीची युती करावी लागेल. आमच्या चळवळीमध्ये स्वर्गीय पुंडलिक मामा काळे असतील किंवा आता इथं लाईव्ह असणारे दशरथ आबा राऊत असतील, यांची
एकदम पहाडी गगनभेदी आवाजामधली भाषणं आमच्या पोरसवदा वयामध्ये, आमच्या तारुण्यामध्ये आम्ही त्यांची ऐकली आणि आमच्या आयुष्याची 10-15 वर्ष आम्ही या चळवळीमध्ये ज्यावेळी घालवली त्यावेळी जातीची युती करा, राजकारणाची शेती करा, ही जी वाक्य आम्ही त्यांच्या भाषणामध्ये ऐकली, त्या वाक्याचा अर्थ आज राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून ज्यावेळी आम्ही या वाक्यावरती विचार करतो, मंथन करतो, त्यावेळी खरंच बंधूंनो, तुम्ही आम्ही गावगाड्यामधल्या सगळ्या लोकांना, सगळ्या प्रवर्गामधल्या लोकांना एकत्रित घेऊन जोपर्यंत आपण लढा उभा करणार नाही तोपर्यंत, साऊथमध्ये गेलं तर एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते, नॉर्थमध्ये गेलात तर एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते, परंतु माझ्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची सत्ता येत नाही. शेतकऱ्यांचा लढा या महाराष्ट्रामध्ये लढला कुणी? शेतकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नावरती आंदोलनं केली कुणी? अरे शरद जोशी नावाचा एक माणूस, IAS IPS ऑफिसर असणारा माणूस, त्या माणसानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती इथं आंदोलन उभं केलं गेलं. कामगारांच्या प्रश्नावरती आंदोलनं केली कुणी? म्हणून बाबांनो, तुम्हाला आम्हाला तुमच्या हक्काविषयी, तुमच्या अधिकाराविषयी तुम्हाला आम्हाला एकत्रित आलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला आमच्या हक्काची गोष्ट बोलली पाहिजे. आज हे संविधानाचा ढाचा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न या सत्ताधारी वर्गाकडून होतोय. तुम्ही मूग गिळून गप्प बसणार आहात? तुम्ही मूग गिळून गप्प बसणार आहात? इथले आमदार आज कुणाचे तर उद्या कुणाचे असतील या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. म्हणून बंधूंनो, तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रित आलं पाहिजे. लाईट गेलेली आहे माझ्या इथली, तरीही मी तुमच्यासमोर काही प्रश्न मांडायचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न मांडत असताना त्यामध्ये भावना आहे, त्यामध्ये वेदना आहे, हक्काविषयी जाणीव आहे. जाता जाता एवढंच सांगेन, खरोखर सांगतो, जर शिक्षण घेतलं नसतं तर खरंच बरं झालं असतं. या जाणीवा झाल्या नसत्या तर खरंच बरं झालं असतं. त्या सांगोला तालुक्यामधल्या माझ्या छोट्याशा गावामध्ये मेंढरं राखत बसलो असतो, दिवसभर कष्ट केलं असतं, संध्याकाळी धरणीला पाठ लावल्यावरती झोप तर लागली असती. परंतु जाणीवा झाल्या, आपले हक्क अधिकार कळले, आपल्यावरती अन्याय कोण करतोय, कसा करतोय, कशा पद्धतीनं करतोय याची जाणीव झाली. पण ती जाणीव व्यक्त करण्यासाठी जी सकस फर्टाईल लँड लागती, चळवळ लागती, तरुणांचा अप्रोच लागतो, अभिरुची लागती, ती मात्र माझ्या समाजामध्ये, माझ्या समाजातल्या नेत्यांमध्ये, माझ्या समाजामधल्या सुशिक्षित क्राऊडमध्ये दिसून येत नाही. गेली 14-15 वर्ष घरातून बाहेर पडायचं म्हणलं की पहिला स्पीड ब्रेकर असतो, ड्रायव्हर आहे का, दुसरा स्पीड ब्रेकर असतो, गाडीला डिझेल आहे का, तिसरा स्पीड ब्रेकर असतो, पुढं जाऊन काय करणार आहोत, चौथा स्पीड ब्रेकर असतो, माणसांना पटल का, पाचवा स्पीड ब्रेकर असतो. टोळधाडीप्रमाणे वेगवेगळ्या पक्षाच्या कच्छपी लागलेल्या अंधभक्तांचा, या सगळ्या लोकांना इग्नोर करून समाजाची चळवळ, प्रवर्गाची चळवळ, ओबीसी BJNT SBCची चळवळ आणि पुढे जाऊन संविधानाच्या हक्कांची चळवळ, पुढे जाऊन इथल्या सत्ताधाऱ्यांना समर्थपणे लढा देणाऱ्या लोकांची, नेत्यांच्या पाठीशी आज जर संविधानच वाचलं नाही, लोकशाहीच वाचली नाही, आरक्षण मागणार कुणाला? तुमचे नागरी हक्क मागणार कुणाला? स्कॉलरशिप मागणार कुणाला? तुमच्या पोरांना इंजिनिअरिंगमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, RTI मध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, मागणार कुणाला? म्हणून बाबांनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, थोडासा अवेअरनेस वाढवा. रील्स बघण्यापेक्षा, कुठंतरी जाऊन यूट्यूबला एंटरटेनमेंट बघण्यापेक्षा सुशिक्षित लोकांनी आरक्षण म्हणजे काय, आरक्षण का दिलं गेलं, आरक्षण कशासाठी दिलं गेलं, या जगाच्या पाठीवरती 129 देशामध्ये आरक्षणाची मोहीम राबवली जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आपल्या अगोदर आरक्षण इम्प्लिमेंट झालं. 1872च्या अगोदर, म्हणजे साधारणपणे 1865 ते 70च्या दरम्यान अमेरिकेमध्ये निग्रोंना आरक्षण दिलं गेलंय. त्या योजना आजही तिथं चालू आहेत, सक्षम पद्धतीनं चालू आहेत. सदसद विवेक बुद्धीनं गोऱ्या लोकांकडून कम फर्स्ट या तत्वानं तिथल्या निग्रोंना न्याय देण्याची प्रक्रिया राबवली जाते. अमेरिकेचा सुद्धा एक कृष्णवर्णीय निग्रो समाजामधला बराक ओबामा सारखा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो. पण माझ्या देशामध्ये राष्ट्रपती मुर्मू बनल्यानंतर त्या राष्ट्रपतींना मात्र हाऊसचं उद्घाटन करत असताना त्यांना निमंत्रण दिलं जाऊ शकत नाही. म्हणजे तुमचा आमचा मतासाठी उपयोग केला जातो, तुमचा आमचा राजकारणासाठी उपयोग केला जातो, पण बजेटरी तरतूदच्या वेळी तुम्हाला आम्हाला ती तरतूद होत नाही. तुमच्या आमच्या न्याय हक्कावरती या UCCच्या माध्यमातून इथून पुढच्या कालावधीमध्ये गंडांतर येणार आहे. म्हणून मी एक राजकीय पक्षाचा प्रवक्ता असताना सुद्धा एक सामाजिक भूमिका घेऊन मी तुमच्या समोर ही माझी भूमिका मांडतोय. UCCचं समर्थन, इथल्या OBCचं, BJNTचं,
इथल्या एससीचं, इथल्या एसटीचं कशा पद्धतीनं समान नागरी कायदा तुमच्या आमच्या मूलभूत अधिकारांवरती गंडांतर आणू शकतो, या संदर्भात मला समजलेलं, मला उमजलेल्या काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व लोकांनी मला इथं लाईव्ह येऊन ऐकलत, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. सावध राहा, जागा राहा, अवेअरनेस वाढवा आणि आपल्या हक्काविषयीच्या लढाईमध्ये तुम्ही सामील व्हा. ज्यांना सामील होतंय त्यांनी सामील व्हावं. ज्यांना आर्थिक मदत करता येते त्यांनी आर्थिक मदत करावी. ज्यांना सामाजिक मदत करता येते त्यांनी सामाजिक मदत करावी. ज्यांना लिहिता येते त्यांनी लिहिलं जावं. ज्यांना जी जमेल ती मदत करता येते त्या सगळ्या समाज बांधवांनी, अरे 1000 समाज बांधवांनी एकत्रित येऊन असा जर निर्णय घेतला तर आपण या महाराष्ट्राचं सत्तेचं तख्त बदलवू, देशाच्या सत्तेचं तख्त बदलवू. फक्त 4 शहाणी माणसं एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. एवढी मी तुमच्याकडून आशावाद व्यक्त करतो. आणि माझं फेसबुक लाईव्ह बऱ्याच दिवसानंतर मी आलो आणि तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलत, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती, जय भारत, जय मल्हार, जय अहिल्या.